हां बघा, आपण प्राईज इंडेक्स कॅल्क्युलेट केलेली आहे या फॉर्म्युलेचा यूज करून. जर तुम्हाला प्राईज इंडेक्स विचारले असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि प्राईजच्या ऐवजी जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये क्वांटिटी हा शब्द आला असेल, फॉर्म्युला सेम राहील, फक्त आपल्याला क्वांटिटीच्या ऐवजी इथं इथं क्वांटिटीसाठी क्यू येणार आहे. इथं प्राईजचा पी आहे तसा क्यू येईल. बघा, मी खाली फॉर्म्युला लिहिलेला आहे, फॉर्म्युला फॉर क्वांटिटी इंडेक्स Q01 सेम आहे. इथं फक्त प्राईसचा पी आहे आणि इथं क्वांटिटीचा क्यू आहे. जर तुम्हाला क्वांटिटी विचारली असेल तर ही प्रोसेस तुमची सेम असेल, फक्त इथं प्राईज आहे तिथे असेल क्वांटिटी आणि फॉर्म्युला पण सेम असेल. काय असेल फॉर्म्युला? समेशन Q1, इथं बघा इथं समेशन P1 आहे डिवायडेड बाय समेशन Q0, इथं P0 आहे मल्टिप्लाइड बाय 100. सेम फॉर्म्युला असेल, फक्त एका शब्दाचा बदल आहे. काय? इथे वरती आपला प्राईज आहे आणि इथे क्वांटिटी आहे. काय त्याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिककडे आपण जाऊ, सम स्पेसिफिक इंडेक्स नंबर्स. आता काही शास्त्रज्ञांनी इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा त्यांचे फॉर्म्युले डिस्कवर केलेले आहेत, आपण ते बघू. बघा, पहिला जो आहे तो आहे लॅस्पेयर्स इंडेक्स नंबर. आता लॅस्पेयर्सने एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता इंडेक्स नंबर फाईंड करण्याचा. तो कुठला होता? बघा, आता आपण इंडेक्स नंबर जे आपण मागे बघितले प्राईज इंडेक्स, तिला आपण कसं डिनोट केलं त्याला? P01 हा आपला सिम्बॉल कसला आहे? इंडेक्स नंबरचा P01 आणि वरती त्याच्या डोक्यावरती L लिहिला आहे, त्याच्या इंडेक्सला L लिहिलेला आहे. या Lचा अर्थ काय? लॅस्प्रेस. हा इंडेक्स नंबर आहे कोणाचा? L म्हणजे लॅस्प्रेसचा. लॅस्प्रेस इंडेक्स नंबर आपण कसा डिनोट करतो? P01 आता लॅस्प्रेसचा फॉर्म्युला काय बघा? समेशन ऑफ P1Q0 डिवायडेड बाय समेशन ऑफ P0Q0 इंटू 100. आता P0Q1Q0 जे असेल ते आपल्याला माहिती आहेत काय. आधी आपण फक्त फॉर्म्युल्यावर फोकस करू. सेकंड तुमचा पास्चेचा फॉर्म्युला आहे. पास्चे हा पण एक लॅस्पेसारखा शास्त्रज्ञ होता, त्याने इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे. बघा काय तो? P01 इथं माझ्याकडून L झाला आहे, इथं P हवा, पास्चेचा P हवा इथे. P01 इथे Lच्या ऐवजी P हवा. त्याचा फॉर्म्युला काय आहे? समेशन P1Q1. बघा इथे काय होता? P1Q0. इथं काय आहे? समेशन P1Q1 डिवायडेड बाय समेशन P0Q1 इंटू 100. सिम्पल फॉर्म्युले आहेत. तुम्ही फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन फाईंड करता येईल. या लॅस्प्रेस आणि पाचशेसारखाच एक अजून सायंटिस्ट होता फिशर्स. त्या फिशर्सचा इंडेक्सचा फॉर्म्युला काय बघा? P01 म्हणजे हा इंडेक्स नंबर आहे P01 F कोणाचा? फिशरचा. फिशर, F फॉर फिशर. त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर हा आणि हा फॉर्म्युला आपण पास्चेचा आणि लॅस्प्रेसचा जे फॉर्म्युले बघितले त्या दोघींचा आपण जर रूटमध्ये गुणाकार केला तर आपल्याला फिशर्स नंबर मिळतो. हे पुढे मी एक्सटेंड केलेलं आहे. हा तुमचा लॅस्प्रेसचा नंबर आहे मल्टिप्लाय केले म्हणून, आणि हा तुमचा फिशरचा नंबर आहे आणि दोघींमध्ये 100 आहे म्हणून √100 इंटू √100 काय होईल? 100 होईल. आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघू. तुमच्या बुकमधलं सॉल्व एक्झाम्पल आहे. बघा एक्झाम्पल काय म्हणते? कॅल्क्युलेट प्राईज इंडेक्स नंबर्स फॉर द फॉलोइंग डाटा फॉर द इयर 2019 टेकिंग 2080 ॲज बेस इयर. आपल्याला पुन्हा 2 वर्ष दिलेले आहेत. मागचं वर्ष आहे 2018 आणि चालू वर्ष आहे 2019 असं म्हटले त्यांनी. युजिंग द फॉलोइंग मेथड्स, लॅस्प्रेसची मेथड, पास्चेची मेथड आणि फिशरची मेथड, या तिघींचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्राईज इंडेक्स नंबर जे आहेत ते फाईंड करायचे. बघा पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे? कमोडिटी म्हणजे काहीतरी वस्तू आहेत त्या असं कन्सिडर करतो आपण. 1, 2, 3 आणि 4 आपल्याकडे 4 कमोडिटी आहेत. 2018 एक वर्ष आहे मागचं वर्ष आणि 2019 हे चालू वर्ष आहे असं आपण ग्राह्य धरलं. बघा त्यांनी म्हटलं आहे टेकिंग 2018 ॲज बेस इयर. बेस म्हणजे आधीचं वर्ष. आता 2018मध्ये प्राईस काय होती ह्या कमोडिटीची? एची, आणि तिची क्वांटिटी किती होती हे दिलेलं आहे. हे दिलं आहे आपल्याला सर्व. ABCD यांची प्राईस 2018मधली आणि क्वांटिटी पण दिली. सिमिलरली 2019 वर्षामध्ये ह्या एची प्राईस काय होती आणि एची क्वांटिटी किती होती हे सगळं दिलेलं आहे ABCDची. आता आपल्याला ह्या सगळ्यांच्या माहितीवरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लॅस्प्रेसचा, पास्चेचा आणि फिशरचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला तो इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. सिम्पल आहे. पुन्हा आपण काय करणार? तीच मेथड यूज करणार. आपल्याकडे ज्या गिवन क्वांटिटी आहेत, बघा आता प्राईजला मी काय म्हणणार? आता ही बेस प्राईज आहे माझा 2018 माझा बेस आहे ना, मग ह्या प्राईजला मी P0 म्हणणार. काय म्हणणार? P0. या क्वांटिटीला मी म्हणणार Q0. आता ही जी पहिली आहे माझी म्हणजे हे चालू वर्ष आहे, या प्राईजला मी म्हणणार P1 आणि ह्या क्वांटिटीला मी म्हणणार Q1. तशा मी ते लिहून टाकल्या. बघा आधी एक्झाम्पल सॉल्व. बघा एक्झामला जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला सॉल्व करताना सर्वात आधी तुम्हाला जे विचारलं आहे
त्याचे फॉर्म्युले लिहून टाकायचे. आता आपल्याला लॅस्प्रेचं विचारलं आहे, पास्चेचं विचारलं आहे आणि फिशरचं विचारलं आहे. तिघांचे फॉर्म्युले मी लिहून टाकले. हे लिहिल्यामुळे काय होईल, तुम्हाला जो आपण टेबल कन्स्ट्रक्ट करतो आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या सम घ्यायचे आहे, कुठल्या कुठल्या मल्टिप्लिकेशन घ्यायचे आहेत ते क्लिअर होऊन जाईल. बघा आता लॅस्प्रेच्या इंडेक्स नंबरमध्ये सगळ्यात पहिले बघा टेबल बनवताना मी P0 Q0 हे माझे काय आहेत 2018 मधल्या क्वांटिटी आणि प्राईस, बेस प्राईस आणि बेस क्वांटिटी, आणि हे 2019 चालू वर्षामधल्या. जे चालू आहे त्याला 1 म्हणायचं, जे बेस इयरचं आहे त्याला 0 म्हणायचं. आता बघा इतकं लिहून झाल्यानंतर इथे मला बघा ही P1 Q0 P0 Q0 P1 Q1 आणि P0 Q1 ह्या टर्म्स लागणार आहेत फक्त. म्हणून आधी आपण फॉर्म्युले लिहून घ्यायची, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या टर्म लागत आहेत त्या आपण आधी कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. बघा मग आता आपण P0 Q0 P1 Q1 लिहून घेतले ॲज इट इज. यांची टोटल करण्याची काही गरज नाही, कारण इथं आपल्याला काही समेशन ऑफ P0 Q0 काही म्हटलेलं नाही. त्याच्यानंतर बघा P1 Q0 P1 मल्टिप्लाइड बाय Q0 P0 Q0 आधी मी काय कॅल्क्युलेट केला P0 Q0. बघा P0 Q0चा कॉलम हा P0 आणि हा Q0 यांचं मल्टिप्लिकेशन आहे ते 20 गुणिले 8 8 दुनी 16 किती झाला 160. सिमिलरली 50 गुणिले 10 500, 40 गुणिले 15 15 चौक 60 600, 20 गुणिले 20 400. P0 Q0 P0 इंटू Q0. त्याच्यानंतर अजून काय आपल्याकडे P1 Q0 P1 Q1. आता सेकंड तुम्ही कोणत्याही ऑर्डरने करा, फक्त त्या व्हॅल्यूज रेट आल्या पाहिजे. आता P1 Q1 पण मी असा केला, हा P1 इंटू हा Q1. सिमिलरली P0 Q1 दिला आहे आपल्याला बघा P0 Q1, तो पण मी तसाच केला. हा P0 आणि हा Q1 यांची मल्टिप्लिकेशन 6 दुने 12 120 5 5 25 250. त्याच्यानंतर लास्टला काय आपला P1 Q0. याची ऑर्डर चुकली तरी चालेल, काय हरकत नाही. P1 Q0 म्हणजे हा P1 मल्टिप्लाइड बाय हा Q0. हा बघा 8 चौक 32 10 गुणिले 60 600. हे सर्व लिहून घेतले मी. हां आता फोकस करा आपल्या फॉर्म्युल्यांवरती. आपल्याला काय म्हटलेलं आहे या P1 Q0ची समेशन, म्हणजे आपला हा जो टेबल आलेले आहेत आपले सगळे यांची काय म्हटली इथे पुढे समेशन, म्हणजे या सगळ्यांची टोटल, याला टोटल म्हणा किंवा समेशन म्हणा. बघा समेशन P1 Q0. आता P1 Q0चा कॉलम कोणता आहे बघा हा P1 Q0. याची आपण टोटल केली, ही त्याची काय समेशन किती आली ही 2070. आणि P0 Q0ची काय आली टोटल 1660. मग मी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे लॅस्प्रेचा, फक्त किमती पुट केल्या. P1 Q0ची किंमत काय आली समेशनची 2070, याची आली 1660 गुणिले 100. हे तुम्ही सोडवलं तुम्हाला उत्तर काय येईल 124.698. सिमिलरली 500चा पण फॉर्म्युला लिहून घेतला आपण, किमती कॅल्क्युलेट केल्या समेशनच्या, त्या किमती पुट केल्या, तुम्हाला याचं उत्तर आलं 125.2336. आणि लास्टला बघा आपण लॅस्प्रेचा आणि पाश्चरचा त्यांचे वेगळे वेगळे फॉर्म्युले आहेत, सेम आहेत ते, फक्त थोड्या नॉर्मल टर्मचा फरक आहे. ते टाकून आपण ह्या किमती फाईंड केल्या. आता लास्टला फिशरचा आहे. फिशर काय आहे याचा आणि याचा फक्त आपल्याला अंडर रूट करून गुणाकार घ्यायचा आहे. आपल्याकडे ही पण किंमत येऊन लागलेली आहे, ही पण किंमत येऊन लागलेली आहे, त्याचा फक्त आपल्याला रूटमध्ये गुणाकार घ्यायचा आहे. फिशरचा फॉर्म्युला काय आहे अंडर रूट ऑफ P0 लॅस्प्रे अंडर रूट ऑफ ते P01 लॅस्प्रे इंटू P01 फिशर्स पास्चेज. मग ही किंमत मी रूट घेतलं, रूटमध्ये पहिली किंमत टाकली, गुणिले त्याला दुसरी किंमत टाकली, हे माझं रूटमध्ये उत्तर येतं. याचं जर मी रूट फाईंड केलं तर मला उत्तर काय येईल 124.95. अतिशय सिम्पल एक्झाम्पल आहेत हे. तुम्हाला बुकमध्ये अजून काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत. एक्झामला कोणतेही एक्झाम्पल येऊ शकतात, त्याच्यामुळे ते ट्राय करा आणि प्रॉब्लेम असेल तर विचारा.